कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गुरुनाथ महाराज की जय. आपल्या आयुष्यामध्ये सर्वांशीच प्रामाणिकपणे सत्यानं प्रेमानं जिव्हाळ्यानं कोणताही भेदभाव न ठेवता वागलं तरीही आयुष्यात निराशेचे उद्वेगाचे द्वेषाचे मानहानीचे अनुभव येतात. याचं नेमकं कारण काय आहे, माझं कुठे चुकतं काय आणि मी तिथून पुढं कसं वागावं हे कळत नाही अशा अर्थाचा प्रश्न आहे. थोडी चूक आपल्याकडे असते, बाकी हे जर सगळं प्रामाणिक आहे असं कल्पना करून पुढचं सांगतो की थोडी चूक आपल्याकडे असते आणि बाकी सगळी बरीचशी जगाकडे असते, आपण त्यात काही करू शकत नाही. तेव्हा आपण प्रेमाने राहिलो, सत्यानं राहिलो, जिव्हाळ्याने राहिलो, प्रामाणिकपणे राहिलो, आता याच्यातलं जे आपल्याला वाटतं आहे मी प्रामाणिकपणे राहिलो, मी प्रेमाने राहिलो किंवा जिव्हाळ्यानं राहिलो, जिव्हाळा किंवा प्रेम किंवा प्रामाणिकपणा या सगळ्याचा आपल्याला जो अर्थ अभिप्रेत आहे, आजपर्यंत माहिती आहे, संस्कारात आहे, त्यानुसार मी राहिलो आहे. ते तसं दुसऱ्याचं तसं त्याला तोच अर्थ अभिप्रेत असेल असं नाही. तर त्यामुळं त्याच्या दृष्टीनं मला जे मी अत्यंत प्रेमाने करतो आहे ते त्याला कदाचित थोडं त्रासाचं वाटलेलं असल्याची शक्यता आहे. ही दुसरी बाजू आहेच ह्याच्यात कुठेतरी. जोपर्यंत दुसरी बाजू आहे तोपर्यंत दुसरा विचार असू शकतो, दुसरं मत असू शकतं, दुसरा संस्कार असू शकतो. मग तसं असेल तर त्यांना हे जे मला एका बाजूने असं वाटतं आहे आणि मग त्यामुळे हा त्रास होतो, तो त्रास होतो म्हणजे त्यांना मी प्रेमानं करतो आहे पण ते त्याला प्रेम वाटत नाही आहे. त्याची काही व्याख्या वेगळी असेल, त्याची अपेक्षा वेगळी असेल, तर ती जी वेगळी अपेक्षा आहे ती त्रास देते. मग आता ह्याचा मेळ हा प्रश्न राहणार. तर त्यावेळेला सुद्धा असे मानहानीचे वगैरे अनुभव येतात. मी साधनेच्या दृष्टीने याच्याकडे परत एकदा बघतो की एकतर तटस्थपणे ते आपल्याला करता यावं हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे जे खरं यातला आता खरा जिव्हाळा आहे, काय खरं हे आहे, प्रेम आहे, हे सगळं आहे, सगळं खरा प्रामाणिकपणा आपल्याकडे आहे असं गृहीत धरू. तरीसुद्धा हे जर येत असेल तर अजून माझी जी प्रगती व्हायची आहे थोडीशी, मी जे काही सगळं करतो आहे ते सगळं बरोबर आहे असं गृहीत धरलं आहे, तर ते बरोबर जरी असलं तरीसुद्धा मी ते बरोबर करतो आहे हा पुन्हा कोणीतरी एक आहेच. त्याला तो बारीकसा काटा आहे पण तो टोचणार आहे, न जाणार आहे शेवटपर्यंत. तो काढण्यासाठी अशी माणसं अशा तऱ्हेनं आपल्याला प्रतिसाद द्यायला भगवंत पाठवतो. मानहानी होते, प्रसंग आहेत सगळे की द्वेष आहे, निराशा आहे, काय जे येतं ते तर तसं होतं. आता निराशा येते, एक साधा विचार करू, ती काही एकतर्फी आहे का? मी ह्यांच्यासाठी जिव्हाळ्याने सगळं केलं पण ह्याने असं केलं, म्हणजे आपल्यात अपेक्षेचा एक छोटा काटा कुठेतरी आहे. ते असे वागले, त्यांना ती अपेक्षासुद्धा नको आहे, कारण भगवंताकडे ह्यातलं काहीच नाही आहे, तो निरपेक्ष आहे. आकाशाचे आपण आभार मानावे असं कुठं आकाशातून काही संदेश कोणाला आला आहे का बघावं, काही नाही. त्या अर्थाने तिथं जे नभासारखे रूप या राघवाचे ते म्हणताना त्या अर्थानेच म्हटलेलं आहे. तर तसं जसं एक थोडीशी झलक आहे ते आकाश, म्हणजे सगळं काही नव्हे आकाश, म्हणजे फार तशी त्या अर्थाने न सापडणारी पण तशी थोडी एक गोष्ट आहे. भगवंताचं जे स्वरूप आहे त्याचे फक्त एक झलक आहे म्हणून आकाश. म्हणून हे ते 4 तत्वात ते काही दायी आहे. पुढे 5व्याला त्याला ते तत्वात नाही कुठल्या बसत, मनुष्याला लागू असलेली तत्वात ते येत नाही.
हे आपण इकडे तत्वोपासना जे आहे तत्वानुकूल उपासना त्यामध्ये सुद्धा आकाशतत्वाचा माणूस नाही, आकाशतत्वाचा झाला की तो सुटलाच आहे. त्या अर्थाने ओंकाराचं वरचं जे टिंब आहे ते जसं टेकलेलं नाही कशाला, इट इंडिपेंडंटली एक्झिस्ट. त्याच्या खाली काही जर असेल तर ते फक्त चंद्रकोर आहे, म्हणजे ओंकाराचा विषय आला म्हणून चंद्रकोर आहे, ती थोड्या अंतरावर आहे एवढंच. म्हणजे वायुतत्वाचा तिथपर्यंत गेला म्हणजे त्याला आता ते कळलेलं आहे की काय असायला पाहिजे. बस आता टिब्बवून राहायचं ही विद्या वेगळी आहे, कारण पुढे ह्याला आकार आहेच, तिथं नुसतंच टिप्प आहे. तर ते जसं आहे तसं थोडं हे आहे, ह्याच्यातली अपेक्षा नाही चालत. आता हे मानहानी होती, म्हणजे थोडक्यात म्हणजे अजूनही आपल्याला मान अपमान ह्याच्यात आपल्याला कळतो आहे आणि कळतो आहे, आणि त्यातसुद्धा तो हानी होऊ नये मानाची असं वाटतं. म्हणजे पुन्हा आहेच, म्हणजे अजूनही त्या गोष्टी आहेत. इतकं चांगलं असून एवढं आहे असं मला म्हणायचं की हे खरं आहे असं मी गृहीत धरलं आणि साधनेच्या दृष्टीने विचार केला तर काय होईल. तर हे सगळं बरोबर असेल तरीसुद्धा हे जे काही शिल्लक आहे ते भगवंताला नको आहे. महाराज जे म्हटले पूर्वीचं सोहळं कसं असायचं आणि त्यावेळेस सोहळ्याची अड्डीसुद्धा चालायची नाही, तेवढीसुद्धा ती काढून घ्या, त्यानं बाळाला पाठवा, तर बाळाला घेणार. आई घेणार म्हणजे आई सोहळ्यात आहे तर ती तशी घ्यायची नाही. तसेच महाराजांनी त्या काळातलं त्या पद्धतीचं उदाहरण दिलं आहे, मुद्दा आपल्याला कळला त्याच्यातला. तर त्या अर्थाने ते एवढंसं सुद्धा अपेक्षा एवढीशी सुद्धा चालत नाही ना, काही एवढंही चालत नाही. तर म्हणून तसं होतं. तर आपण जर हे असंच वागत असाल तर फक्त खात्री करून घ्या की खरोखरच आपल्याला हे आपण खरंच असं करतो आहोत ना, ही एक खात्री करणं आवश्यक आहे. दुसरं तसं केल्यानंतर तसंच वागत राहणं आवश्यक आहे. आणि ही जी मंडळी आहेत ही सगळी हळूहळू आपण जर व्यवस्थित काय ओळखून वागणार असू तर ती कमी होणार आहेत. कारण भगवंताला एकदा दोष दूर केल्यानंतर परत परत ते घसत बसायला वेळ नाही आणि त्याला तेवढी तुमच्यावर कृपा पण आहे. तर ते एकदा ते हानीचं त्याला कळलं की मान आहे म्हणून हानी आहे, अपेक्षा आहे म्हणून भंग आहे, हे एकदा ह्याला कळलं. आता अपेक्षा ठेवत नाही, भंग होत नाही, म्हणजे ते दुःख संपलं. तर तशा तऱ्हेचं हे संपणार आहे. त्यामुळे आपण त्या बाबतीत आशावादी राहायला हरकत नाही. हे एकदा लवकर संपू दे असं म्हणावं. मला मानाची अपेक्षा आहे ती लवकर संपू दे, मला त्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे ती संपू दे, हे एकदा संपू दे. मग काय राहिलं, मग काय नाही, आपण भगवंतच राहिलं तर आपण पण डोळं दुसरं काय नाही. मग त्यावेळेला आनंद आहे तो होणार आहे. त्याच्यासाठी इतके कष्ट सोसलेले असतील तर आपण अजून थोडेसे सोसले तर काही नाही. तुका म्हणे थोडे आहे थोडेच आहे, वस्तूच आहे, थोडे आहे थोडेच आहे, थोडंसंच राहिलं आहे आता, तर तेवढं सहन करावं. म्हणजे आता इतकं सहन केलेल्याचा जो खरा फायदा तो होईल, नाही तर इतकं करून परत आता त्रास होईल, तर तो होऊ नये. आणि एवढं केलेल्याची पुण्याचं फळ मिळावं अशी प्रार्थना आहे. आणि भगवंताने ती बुद्धी आणि तेवढी सबुरी शक्ती द्यावी. आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण म्हणजे काय, हे कसं ओळखावं, त्यातला भेद काय आहे. आत्मनिरीक्षणाची आपल्याला कल्पना आहे. आपण नेहमी अत्यंत साधं उदाहरण आरशाचं देतो. आरशात आपण स्वतःला जसं पाहतो तसं आपल्या वृत्ती आपल्याला दिसणं हे आत्मनिरीक्षण आहे. आता आरशात पाहतो म्हणजे जे चुकलेलं आहे तेही दिसतं, जे बरोबर आहे तेही दिसतं, हे तर खरं. इथे आत्मनिरीक्षणाचा विषय संपला. आता आपल्याला जर त्याची परीक्षण करायचं असेल तर हे चुकलं आहे ते दुरुस्त करायचं आहे. त्यामुळं त्या अर्थाने निरीक्षणामध्ये दिसतं ते नुसतं ईक्षण नाही, नुसतं दिसणं नव्हे, ते बरोबर आहे. जे दृष्टी आपण जसं म्हणतो की पाहणं आणि दृष्टी असणं यामध्ये फरक आहे. तर तसं ते पाहणं झालं, निरीक्षणाचं काम झालं. आपल्याला निरीक्षण म्हणजे थोडं बारकाईनं कळणं. आपल्याकडे निरीक्षक येतात की नाही, ते खरं तर बारकाईनं सगळं पाहण्यासाठी आलेले असतात, म्हणजे करतात ते काम आपलं, पण तरीसुद्धा ते मुळात नेमलेले असतात ते याच्यासाठी. तर त्यांना बारकावा कळतो अधिक. त्या अर्थाने आपल्याला स्वतःतलं पाहण्याचा बारकावा येणं म्हणजे आत्मनिरीक्षण आहे. आता त्याच्या पुढे नुसतं निरीक्षण करून मला दोष कळला असं म्हणून दोष दूर होत नाही, तो दूर करणं म्हणजे परीक्षणाच्या कामाला लागणं आहे आता. तर त्या अर्थाने हे कळलं आणि आता ते दूर करायचे प्रयत्न सुरू झाले. एवढा साधारण एक मधले 3 लाईन आहे, ती लक्षात ठेवून केलं तर मग हे ओळखता येतं. आणि त्यातला भेद तर कळला. तर ते केल्यानंतर जसं आजार दिसतो, आजाराचं निदान दिसतं. अलीकडे आता एक्स आहे, तमका आहे, सोनोग्राफी आहे, हे आहे, सगळं समोर ठेवलं की माणसाला लक्षात येतं की अरे इथे पॅच आहे, इथे हे अमुक आहे, इथे तमुक आहे कळलं. आता हे नुसतं निरीक्षण झालं आहे त्याचं. आता ह्याच्यावरून परीक्षा होणार पुढे आणि त्याच्यानंतर इलाज होणार. मग आता हे जे पुढचे टप्पे आहेत ते खरे आपल्याला बरं करणारे टप्पे आहेत. पण हे एवढं आपण काढून आलो म्हणून बरे नाही झालं.
फक्त एवढं केल्यामुळे एवढं तरी कळलं की ना काय काय दोष आहे किंवा कमी आहे जास्त आहे काय आहे कुठल्या प्रकारचं आहे काय आहे एवढं दिसलं. तसं हे दिसलं. आता त्या परीक्षणानंतर पुढे असं अपेक्षित आहे की आता सर्व बाजूनी ते जेवढं काय झालेलं आहे तेवढं दूर कसं होईल. तर त्याच्यासाठी खरे प्रयत्न आहेत आणि त्या अर्थाने फरक आपल्याला लक्षात आला आहे. थोडी थेन लाईन आहे. तर आत्मानंद आणि आत्मानुभूती आत्मसंतुष्टी व्यवहारात प्रापंचिकांनी त्याची अनुभूती कशी घ्यावी. आत्मानंद आहे, आत्मानुभूती आहे, आत्मसंतुष्टी आहे. तर ही व्यवहारात प्रापंचिकाला त्या अर्थाने अनुभव घेणं कठीणच आहे. कारण शेवटी आहे प्रपंच असंतुष्ट ठेवणारा आपला साथीदार आहे. साध्या भाषेत सांगायचं ते एक वाक्यात सांगून देतो. प्रपंच म्हणजे आपल्याला सदैव असंतुष्ट ठेवणारा एक साथीदार आहे. तर आता साथीदार एखाद्या वेळेला त्याला झोप लागते, कधीतरी विसावा घेतच असेल ना. साथीदार झाला म्हणून काय झालं, बरोबरचा माणूस काय झाला, आपल्या बसवर याच्यावर काय प्रवासात शेजारी असतात तर गप्पा मारत आपला सगळा वेळ जातो. कधीतरी त्यांना डुलकी लागतेच की. तसं काही वेळेला हा साथीदार डुलकी घेतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी आनंद झाला होतो, स्वस्थता येते. पण तो झोपला आहे म्हणून ती स्वस्थता आली आहे एवढं लक्षात ठेवावं. तो साथीदार अस्वस्थ ठेवणार आहे तर त्यामुळं तो तसा ठेवणार. आता हा सगळा आत्मानंद काय आत्मानुभूती म्हणा आत्मसंतुष्टी सगळ्याचा अर्थ त्या सर्वसामान्य अर्थाने एकच आहे की आपण आनंदात असावं, आपण संतुष्ट असावं. तर असं जे आहे त्याचं तर प्रापंचिकाला जर अनुभव यायचा असेल तर आता साथीदार तर सोडता येत नाही, अनुभव तर हवा आहे. तेव्हा आता बी इन द वर्ल्ड नॉट बी ऑफ द वर्ल्ड तेच आहे, दुसरं काही नाही. तर बरोबर राहणं तर भागच आहे. प्रपंचात हा साथीदार घेतल्याशिवाय का आपल्याला काम होणार नाही. फक्त आता त्याचा त्रास होणार नाही अशी वृत्ती ठेवता येते. आपण बरोबर आहोत. काही प्रापंचिक लोक असतात बघा की दोन माणसं आहेत अगदी पती पत्नी आहेत सगळ्या आहेत, पण अगदी तू तिथं मी तिथं वगैरे असलं काही नसते. काय दाखवतात असतात बरोबर बस एवढंच, ह्यापेक्षा काही नाही. बाकी त्या अर्थाने अडकलेले नाही, आपल्या विश्वात असतात. आणि जिथं आवश्यकता असते हाताला हात लावा तिथं आता हात लावायचा. तर पळी सोडायचं आहे काय, उद्योग सोडायचं आहे का, म्हणजे साध्या भाषेत कार्यक्रमाला जायचं आहे, एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर दोघं बरोबर असतात, दोघं बरोबर ठीक, एरवी आपापल्या विश्वात असतात. तर तसं हे बाह्यता झालं. मी अंतरंगाचं बघतो. तर त्या अर्थाने अंतरंगातनं आपल्या जे काही आपलं खरं स्वरूप आहे त्याच्यात राहायचा प्रयत्न करावा. जिथं व्यवहाराने संबंध येणार आहे तर जावं लागणार आहे, यावं लागणार आहे, ते करावंच लागणार आहे, कारण तो साथीदारच आहे. तर ह्या अर्थाने साथीदार लवकर कळतो. प्रपंचाचे खरे साथीदार आपले जे आपल्याला अस्वस्थ ठेवणारे आहेत ते षड्रिपू आणि सहावा म्हणून प्रपंचाला सहावा रिपू म्हटलं. समर्थाने किती विचार केला असेल, ह्यात कुठे न आलेल्यापर्यंत हा विषय आहे खरं म्हणजे की प्रपंच रिपू सहावा असं म्हणे. समर्थ संकीर्तना आपण त्याचा विचार केला असेल तर हा सहावा रिपू कुठला आला. त्यांनी त्या 5मध्ये सुद्धा कॉम्बिनेशन करून टाकलं, 5 केले त्या 6चे, आणि हा सहावा रिपू हा आहे म्हणजे. तर त्या अर्थाने तो आहे, पण तो अपरिहार्य पण आहे. कारण मी म्हटलं तसं घेऊन आलो आहे तेवढं देणं भाग आहे. देणं राहिले म्हणून आलो आहे ना, मग फेडून जावं. फेडून जाताना आनंदाने जावं. आणि एकदा फेटल्यानंतर पुन्हा नवीन कर्ज काढू नये एवढाच त्यातला प्रश्न आहे. तर त्या अर्थाने परत कशात काय पडू नये. ह्यात तर पडणं भाग आहे सगळ्यांच्याबरोबर. पडलो आता परत काही करत नाही. मग अशा अर्थाने राहता येतं. त्यासाठी माणसं बरोबर असणं किंवा नसणं यांना काही फरक पडत नाही. मी माझ्यात आहे का त्यांच्यात आहे ह्याच्यावर अवलंबून आहे सगळं. मला जर त्यांचाच विचार सारखा डोक्यात येत असेल, सगळ्या बाजूच्या सगळ्या वातावरणाचा असेल, आणि याला काय माणूस लागत नाही, घरदार काय तुमचं जे असेल ते इस्टेट पैसा काय असेल ते, मन कशातही राहू शकतं त्याच्यासाठी. त्यामुळे त्या अर्थाने त्रास होतो. म्हणून ते जे काय आहे त्यात ते सगळं आहे, पण मी त्यात नाही असं जर असेल तर आपल्याला हा टेकवता येईल. प्रापंचिकाला कसा टेकवता येईल, त्याला तर हे सगळं घरदार पाहिजे, सगळं अन्नधान्य पाहिजे, अमकं पाहिजे, हे स्टोअर केलं पाहिजे, स्वयंपाक पाणी केलं पाहिजे, पाठी घातली पाहिजे, काय ते केलं पाहिजे सगळं. मग ह्या सगळ्यात त्याचा तो आत्मानंद कुठं राहणार ह्या सगळ्या ह्याच्यात. मग आता तो जातो. म्हणून हे सगळं करीत असावं. आणि आपण आपलं ते काम आहे. म्हणजे रामकृष्णांनी उदाहरण दिलेलं आहे, इतरही सत्पुरुषांनी हे आपण दिलेलं बघितलेलं असेल की पूर्वीच्या काळी हे सांभाळायला दाई असायचं. तर माझं बाळ किती छान आहे, माझं बाळ किती छान आहे, त्याला दूध पाजा, अमकं करा तमकं करा. संध्याकाळ झाली की हे इथं ठेवून आपल्याला आपल्या घरी जायचं झोपडीत, हे तिला माहीत असायचं.
त्यामुळं प्रेम करताना कमी जास्त नाही, पण हे बाळ आपलं नाही आहे. तसा हा प्रपंच आपला नाही. ही आतून ओळख असली म्हणजे मग काही फार प्रश्न येत नाही. नाहीतर संध्याकाळी जायच्या वेळेला रडू येईल माणसाला परत. तर तसं नाही. संध्याकाळी त्या आल्या कोणत्या राणीसाहेब कोण ज्याने ठेवलं असेल त्या काळात बराबरी मंडळी ठेवायची. तर तशी आता सर्रास असते ते, सोडून दे. पण ते काय आहे, जे काय असेल ते जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत त्यांनी दिलेलं उदाहरण बरोबर आहे. हे बाळ, माझा बाळ किती छान बोलायला लागला, बघा किती छान रंगायला लागला, त्यावेळेला माझा बाळ किती असं म्हणायचं. म्हणजे कारण प्रेम तर तसं म्हणतोच म्हणजे, तर त्यामुळे त्याला म्हणू द्यावं. पण ते खरं नाही आहे हे ओळखून, असं हे खरं नाही. तेव्हा त्यांची यायची वेळ झाली किंवा त्यांची काय सांभाळायची वेळ संपली, संध्याकाळी 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले की त्यांच्याकडे सोपवायचं. रडत असेल आपण गेल्यावर तर रटासुद्धा करायचं नाही, जाताना अलगद निघून जायचं. आणि हसणारं असेल, समजणारं असेल तेवढं किंवा चालणारं असेल तर त्याला छान, आता आई आली तो इकडे जा. तेव्हा ते आधीचं माझं बाळ आता काय झालं, आता काय नाही, आता आपली नोकरी संपली. तशी प्रपंचाची आणि या सर्व बाजूच्या गोष्टींची जो आपला संबंध आहे तो संपला समजावा आत्मा आणि पुढे जावं, म्हणजे हा अनुभव येईल. विचार आणि भावना याच्यात काय फरक आहे. एकात बुद्धिप्रधान आहे, मेंदूप्रधान आहे, आणि एकात मनप्रधान आहे. दुसरं काही नाही, फरक एवढाच आहे. विचार तर्कशुद्ध आहे, बुद्धीचं काम आहे, त्याची मेंदूत केंद्र आहेत, ह्या सगळ्या विषयाने चालणारा विचार. आणि भावना ह्यात कुठं मोडत नाही, कारण ती कुठं सापडत नाही. उगमस्थानं या अर्थाने फेंटली कुठेतरी सापडले, पण त्या अर्थाने अजून सापडलेलं नाही, कारण तो मनाचा विषय आहे. मन सूक्ष्म आहे, त्यामुळं ते नाही सापडत. तसं ह्या भावना सापडत नाहीत, पण त्यांचं अस्तित्व अनेक वेळेला विचारापेक्षा सुद्धा खूप मोठं असतं. तुका आकाशा एवढा म्हणजे काय मेंदू झाला का शरीर झालं का काय झालं, काही झालं नाही, मन आकाशा एवढं झालं. त्यामुळे त्याच्याखाली सगळंच मुंग्या आणि रावा आम्हा सारखाची जीवा. हे कोण म्हणू शकेल? मेंदू म्हणू शकेल का मला सांगा? मेंदू म्हणेल नाही याची स्टेटिक कुठेची, हे 100 रुपयेवाले. हा फरक मेंदू सांगेल बरोबर. विचारात आणि भावनेत काय फरक आहे, पण मुंग्या आणि रावा आम्हा सारकाची जीव हे जे आतून वाटतं ते त्या मनाला वाटतं, कारण त्याच्यात आता काही भेद उरला नाही. ते भगवंताशी अभेद होऊ शकतं. भावना भगवंताशी अभेद करू शकतं, विचार अभेद नाही करू शकत. कारण विचाराला विचाराच्या मर्यादा आहेत. त्याच्या चौकटीत त्या चौकटीत ते विचार करेल. लहान ठरवेल, मोठं ठरवेल, चूक ठरवेल, बरोबर ठरवेल, तर्कशुद्ध विचार करेल, सगळं करेल. पण नैशा तर्केण मते आपण हा तसा आहे. शेवटी तर्काला भगवंत नाही सापडणार. तर्काला भगवंताची वाट सापडेल, पण पुढचं काम नाही, चालण्याचं काम नाही जमणार. ते भावाने जमू शकतं. म्हणून आपण आहो इथे भगवंत आहे हे भावनाच जाणू शकते. आपण आहो इथं महाराज आहेत हे भावनाच जाणू शकते. बुद्धीला म्हटलं तर बुद्धी म्हणजे कुठं आहे दाखवा, म्हणजे हे असलं काम आहे. तर त्यात काय फरक आहे ते आपल्या लक्षात आलं. आपल्याला अधिक काय उपयोगी पडू लागेल. आता याच्यात भावना आहे म्हणून नुसती भावना असं नाही. भावना शुद्ध असली तर भगवंताची, अशुद्ध असली तर प्रपंचाची, ती तीच आहे परत. त्यामुळं ज्या अर्थाने कारणं बंध मोक्ष हो हे जे आपल्याला ब्रह्मबिंदूमध्ये आहे, उपनिषदात म्हटलं आहे ना, तर त्यात सुख आणि दुःख ते ह्या बंधनाला मनच कारण आहे, भावनाच कारण आहे. त्यामुळे ती कशी शुद्ध होईल हा प्रश्न आहे. ती जितकी शुद्ध होईल तितका भगवंत जवळ येईल. आणि जवळ येईल म्हणण्यापेक्षा आतून बोलायचं झालं तर प्रगट होईल. दर्शनाने समाधान असं ज्या सत्पुरुषाच्या बाबतीत आहे त्याच्या ठिकाणी आणखीन कसली विचारण चर्चा करायचं काही कारणच नाही. रमणांच्याकडे गेल्यानंतर प्रश्नांची यादी विसरून जाते. इतकं चित्त शुद्ध होतं, बुद्धी शुद्ध होते की प्रश्न हा विषयच उरत नाही, काही प्रश्नच उरला नाही. कारण त्यांच्या अस्तित्वातच सगळे प्रश्नांचा मनाचा सगळा निराश करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तिथे शक्य आहे आणि हे कोणालाही शक्य आहे. ज्याला तपश्चर्या करायची इच्छा आहे, ज्याला मनाची शुद्धी करायची इच्छा आहे, प्रबळ आहे, जे निसर्गदत्त म्हणाले ते आहे, यू डोंट डिझायर, व्हाय डोंट यू गेट, यू डोंट डिझायर, त्या अर्थाने यू डिझायर. तर तसं जर तीव्र इच्छा असेल तर हीच भावना भगवंत आपल्याला विवेकचूडामध्ये म्हणजे सुरुवातीच्या श्लोकामध्ये आहे ना, मोक्षकारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, ती भावनेवर अवलंबून आहे. अनेक सामग्री आहेत, मस्त मोक्षाचा अभ्यास करून सगळं केलेले तर्कशुद्ध पंडित आहेत, सगळं आहे, पण रिकामे आहेत. पांडित्य भरलेलं आहे पण भगवंताने रिकाम आहे. तर या अर्थाने
भक्तीने भरलं जाऊ शकतं. पांडित्य असलं चालतं, नसलं तरी चालतं, काय फरक पडत नाही. ते बाळगायचं कशासाठी? आपल्याला प्रश्नाला उत्तर हवं म्हणून बाळगायचं. भगवंत आहे तिथं प्रश्नच नाही आहे मुळामध्ये. तो दुसऱ्या कोणाला असला तर आतला भगवंत त्याचं उत्तर देतो. एवढी सोय आहे. भगवान रामाने वालीचा वध सुग्रीवालीच्या युद्धात वृक्ष आडून केला असं ऐकलं आहे वगैरे. नेहमीचा आहे हा प्रश्न. तर वालीशी युद्ध करूनही ते जिंकू शकले असते. ह्यात अनेक धागे आहेत. ह्याचा अनेकांनी उलगडा केलेला आहे. मी काही त्यात फार पडत नाही. कारण असं आहे की नेमके त्यांचे संबंध त्यावेळेला कोणते होते, त्याच्यात रामाचं स्थान काय होतं त्याचा, आणि हे जे काही यात उल्लेख केलेला आहे. तर सुग्रीवाचा त्यांचा संबंध करार कोणता होता, वालीचा त्यांचा संबंध कोणता होता, त्याच्या आधी काय घडलं होतं, हे ज्या वेळेला घडलं त्यावेळेला काय घडलं, हे घडल्यानंतर वालीची प्रतिक्रिया नक्की काय होती, मूल वाल्मिकी रामायणामध्ये त्याची प्रतिक्रिया काय होती, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा विचार करते तेव्हा याचं उत्तर सापडतं. आणि स्वभावाच्या विरोधात वर्तन वाटतं. आपण असं विचार करू, आपल्याला हे सगळे आदर्श आहेत, तर मग आदर्शाच्या विरोधात आपण वर्तन करीत नाही असं आपण म्हणू शकू काय? आपण रामाचं नंतर बघू, कारण ती फार मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यापूर्वी आपण हे विचार करू की इतके आता एवढ्या घटना जगातल्या तर एवढ्या दुरुस्त्या करायची वेळ आली, काहीतरी विरोधी घडत गेलं म्हणूनच ते करायची वेळ आली ना, तर त्या अर्थाने तसं होत नाही आहे. या अर्थाने आपल्याला मनुष्य म्हणून काही गुण लागतात. तसं ते मनुष्य म्हणून गुण म्हणजे लागतात अशा अर्थाने लागू होतात, तर तसं तशा अर्थाने लागू होतं काही वेळेला. ते आपल्याला स्वतःला अनुभव आहे. इथे त्यांना काही लागू होण्याचा प्रश्न नव्हता. त्यांना जसं महाराज म्हणले त्या भाषेत सांगायचं म्हणजे राग येत नव्हता, पण आणता येत होता. शेवटीसुद्धा त्यांनी रावणाचा सुद्धा आदरच केलेला आहे. लक्ष्मणाची प्रतिक्रिया काय होती, रामाची प्रतिक्रिया काय होती, त्याचा आता तो तर गेलेलाच आहे. तर त्याच्या अंत्यसंस्काराच्या विषयी दोघांच्या प्रतिक्रिया काय होत्या, तेव्हा असं फेकून द्या, हे करा ते करा असं नाही. तो जिवंत होता. मरणांत आणि वैराणी, पुढे विचार करायचं कारण नाही. हे साधं एवढं आपल्याला जमेल का असा विचार करू. आपल्याला काय फार मोठी युद्ध वाटायला आलेली नाही, काय नाही, पण छोटी मोठी युद्धसुद्धा तेवढ्या तीव्रतेची आपल्याला वाटायला येतात प्रपंचात. मग तिथे आपल्याला मरणांत आणि वैराणी देता येतं का सोडून? त्याच्यातल्या गुणांचा आदर ठेवता येतो का? त्याच्या तपश्चर्याचा आदर ठेवता येतो का? त्याच्या तपश्चर्याला, एखाद्या राजाच्या तपश्चर्याला योग्य असेल तर त्याची विद्वत्ता अफाट होती, त्याची तपश्चर्या अफाट होती, म्हणून भगवंताला खाली उतरावं लागलं. तेव्हा ते जे खाली यावं लागलं ते केवळ त्याच्या जबरदस्त तपश्चर्येमुळे यावं लागलं, नाही तर. आणि म्हणून कोण टिकलं त्यातलं? त्या अर्थाने समोरचं कोणीही टिकलं नाही, शेवटच त्याचा होता. तर त्यालाच शेवटी म्हणून हे या प्रश्नाचे आपण ज्या पद्धतीनं अगदी सरळ विचार करायला जातं. आता ज्यांना आक्षेपच, मी आपल्याला एक सुचवून ठेवतो, याच्याविषयी पुस्तकं पण खूप आहेत, आणि आक्षेप आणि खंडन या नावाचं एक पुस्तक आहे. याच्यामध्ये याचं व्यवस्थित सगळं आपले चिंचोळकरजींनी सगळं व्यवस्थित उत्तर दिलेली आहेत. तर तेच परत काही देण्यात अर्थ नाही, तर आपण ते बघावं. आणि ह्या कथामध्ये म्हणून आपण आता 3 दिवस ऐकण्याची कृपा केली, त्यावेळेलाही अनेक लोक जे हजर होते त्यांनी कृपा केली. तर म्हणून आपण रामायणावर भर न देता बोध रामायणावर भर द्यायला. कारण शेवटी असं आहे, हजारो वर्षामध्ये जातात. आत्ता समजा एक महिन्याभरापूर्वी एक लग्न झालं किंवा काहीतरी प्रसंग झाला, काहीतरी झालं, वर्णन करायला हजर असलेली 10 माणसं बसवा आणि स्वतंत्रपणे त्यांचं रेकॉर्डिंग करून घ्या आणि सगळी ऐका एकदा बसून. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं वेगळं रामायण सांगतो, तसं झाले. मी एक उदाहरण देऊन ठेवतो. ही गोष्ट कुठे आहे, 8 दिवसातली 4 दिवसातली. आत्ता समजा बाहेर काहीतरी सकाळी रस्त्यावर झालं असेल, त्या रस्त्यावरनं येणारी एक 10 माणसं आहेत, तर आल्यावर प्रत्येकजण वेगळं सांगतो. ते असे उभे होते, नाही ते असे नव्हते, असे. आता जे आहे ते ऐकून घ्यायचं प्रत्येकाचं, तिथं काहीतरी वेगळंच घडलेलं असणार आहे असं लक्षात ठेवायचं. तसं होतं, म्हणून हे सुचवून ठेवलं. दत्त जयंती जवळ आली आहे, तर मोठमोठे ग्रंथ, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, हे लिहून पूर्ण होत नाहीत एका वर्षात. तर नाहीत, तर ग्रंथाचा म्हणजे कालावधी जास्त असेल तर तर 2-3 वर्ष, म्हणजे ग्रंथाचा कालावधी पण नाही, ग्रंथ मोठे असतील तर त्याला 2-3 वर्ष लागू देत. आपण दत्तजयंतीला ते अर्पण केलंच पाहिजे असं काही नाही. त्यामध्ये हेही आहे की जे झालं आहे ते अर्पण करून ठेवण्याची सुद्धा तरतूद आहे.
आपण मुद्दाम हे ग्रंथलेखनाचं एवढ्यासाठी ठेवलं आहे. आजसुद्धा हा संबंध ह्या जो की आपला आता हे शिबिर चालू आहे याच्या संबंधित कितीतरी व्यवहार नोंदणीपासून आत्ता जपाची नोंदणी होऊन आपण जे काही सगळं इथे जपा शिबिरासाठी केला, नंतर इथे राहून केला, तर तो जो काही केलेला आहे शिबिराच्या काळात तो सगळा जप आता नोंदवून आला. हे सगळं काम आता गेली 8-1 वर्ष तरी, निदान 8-10 वर्ष तरी हे कॉम्प्युटरवर चाललेलं आहे. पण कॉम्प्युटरमुळे जे काय काय होतं आहे, विनाश होत आहेत, त्याच्या आपण म्हटलं ना आपलं पणतीचं काम आहे, तर तसं तरी करीत असावं. कधीतरी जग ते फिरणार आहेच. कितीतरी आत्तापर्यंतच्या गोष्टींचे पुन्हा उलट फिरल्या त्या, पुन्हा एकदा परत पहिल्यापासून सुरुवात झाली. ती शिक्षणाची होणार आहे, कारखान्यांची झाली, कागदाची झाली, सगळ्या इंडस्ट्रीची झाली. हळूहळू आता ते आय टीकडे आलेलं आहे. यथावकाश आय टीत राहण्याचे दिवस यथावकाश आता खाली येतील. आय टी जाणार नाही. ही जी ती आय टी झाली आहे सगळी ती आय टी जे आहेत ते राहण्याचे दिवस कमी येतील. कारण काय आहे, शेवटी फुगा फुगवून किती फुगवणार. कारखान्याचे फुगे फुगवून झाले, शिक्षण क्षेत्राचे फुगे फुगवून झाले. आता काय ते आपला काय त्याच्यात आपल्याला फुटलं बघायचं आहे, तर त्या दृष्टीनं त्याच्यातलं जेवढी गरज आहे तेवढंच राहील. आणि ज्याची गरज नाही आणि जे आहे म्हणून आणखीन घ्या हे जे झाले तर ते कमी होणार. तसंही कमी होणार. एक दिवस हा येणार. कोणत्या पिढीला पाहायला मिळेल मला माहीत नाही, पण आपण आपल्या पिढीत तरी कारखान्यांपासून सगळं बघितलं आहे, खारवड जमिनी बघितल्या आहेत, सगळं बघितलं आहे, त्या वेळेला काय काय झालं ते बघितलं आहे. तर हे सगळं असं होणार. तर आत्ता विषय निघाला आहे त्याच्यावरनं म्हटलं की हे ग्रंथलेखनाचं हे का ठेवलं आहे, तर लेखन गेलं, बोटं वळत नाही तशी वेळ येणार आहे. आपली पिढी आहे म्हणून आत्तापर्यंतची ही, आणि लक्षात ठेवा काही निदान श्रीराम जयराम जय जयराम लिहिता येते. पुढे सही करणं मुश्किल आहे, कारण सही लागतच नाही अशी आत्ता परिस्थिती आहे. सहीसुद्धा अंगठा लागून अंगठ्याचे हे बदलत आहेत. अंगठ्याचं जे काही आकार आहेत ते बदलत नाही तसं मानलं जातं, आणि ते युनिक आहे तसं मानलं जातं. म्हणून तर हा युनिक प्रूफ काढला ना. मग आता जर तो आपण 1000 वेळा तोच जर वापरणार असो, अक्षर 25 नाही 50 वर्षसुद्धा बिघडत नव्हतं माणसाचं. 50ची नाही 70चा माणूस घ्या, त्याची सही जशी त्याची 25व्या वर्षी होती तशी त्याची सही असू शकते. हे सगळं सामर्थ्य आहे. पण हे सगळं सामर्थ्य जाऊन अंगठ्यावर आलं तर आता ते अंगठा उठवून त्याच्यावर कोणाचा शंख, कोणाचं चक्र काय जे असेल ना ते आता गेलं. आता डोक्यात गदा पडायची राहिली. लोक पद्म वाढवत आहेत. शंखचक्र जे आहे ना सगळं काय जे काय ते बदलते. त्यामुळे अंगठा उठवला ना तरीसुद्धा तो तुमचा नाही म्हणतं ते मशीन, आपण नव्हे. त्याच मशीनने आपला अंगठा घेतला होता, तो काय 5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी घेतला होता, त्याच्या रेषा तशा राहिल्या नाहीत. ते म्हणते इट डिफर्स. मग दुसरं बोट उठवून बघा, तिसरं उठवून. आता आपण जात असाल ना ह्याला मोबाईलला वगैरे घ्यायला की सिम कार्ड नमकन त्यावेळेला ते घेतात. तसं ते म्हणून ते 10 बोटाचे घेऊन ठेवतात, कारण हळूहळू ती सगळीच म्हणून आत्ताच्या नोंदणीपासून सगळं मॅन्युअली केलं. पूर्वीसारखं नंबरसुद्धा आता लिहिले. आपल्याला काही पास नाही, छापलं नाही, काय नाही, काय केलं नाही, सगळं तोंडी झालेलं आहे. सगळं गणितं परत एकदा सगळ्यांची जागृत व्हावीत. आत्ताच्या जपाच्या बेरजा आहेत, सगळे जप उतरून काढले आहेत. म्हणून यावेळेला आपल्याकडे तशा अर्थाचं काही नाही. ते कुठं फीड वगैरे केले नाही. आता आम्ही फीड करत जाणार, तरी बेरीज सांगत जाणार. आमच्या डोक्याने काय करायचं पुढे, आम्ही नुसते फीडच करत राहू उद्याला. आणि आता ते सुद्धा नाही. तुम्ही व्हॉईस नुसतं त्याच्यावरच ते उमटत जाते. काय राहणार आहे आमचा हात गेला, पाय गेले, हळूहळू सगळं गेलं आता. तर आता तो व्हॉईसच राहिला होता, तेवढा एकदा घालवला त्यांनी. हा तुमचा व्हॉईस नाही म्हणून सांगितला आपल्यालाच, म्हणजे एक दिवशी गप्प बसायला. तेव्हा ते राहावेत. जे नैसर्गिक परमेश्वरानं दिलेलं आहे तिथलं जास्तीत जास्त जपलं जावं, जास्तीत जास्त संवर्धन व्हावं त्याचं. तर आपल्या छोटी पडती लावून ठेवली. यावेळी आपण कॉम्प्युटर न वापरता हे होतं आहे का बघूया म्हणून ते यावेळेला तसं केलं. आणि खरोखर 20व्या मिनिटाला आपल्यातल्या या वेळच्या जपामध्ये जी मंडळी सहभागी आहेत, 252-53 मंडळी सहभागी आहेत, ते सगळ्यांची जपाची बेरीज आणि म्हणजे लिहून काढणं हाती आणि बेरजा घेणं, म्हणजे हे आता दुर्मिळच झाले म्हणून सांगावं लागतं. नाही तर याच्यापेक्षा काही वेगळा मार्गच नव्हता. तर लिहून काढायचं, बेरीज घ्यायची, ती दुसऱ्याने एकदा खात्री करून घ्यायची, एवढं सगळं काम करायचं. 25 मिनटं लागली फक्त. काय झालं असतं कम्प्युटरमुळे आणखीन. तर हे आपण असे पणतीसारखं काम घरोघरी केल्याशिवाय हे टिकणार नाही.
त्यामुळे त्या अर्थाने इथे ग्रंथलेखनाला जे महत्त्व दिलं आणि जो अर्पण करण्याची जी इथे प्रयोग सुरू केला तो तेवढ्यासाठी की त्या निमित्ताने जपाच्या वह्या लिहिल्या जातील, कोणाचा ग्रंथ लिहिला जाईल, स्तोत्र लिहिली जातील, शब्द अधिक कळतील, तर ते शुद्धता येईल. तर हे सगळं येण्यासाठी, त्या निमित्ताने येण्यासाठी आणि त्याचा उपयोग पुन्हा उपासनेसाठी होण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. तर आता ह्याच्यात एखादा मोठा ग्रंथ लागला, आपण आणून ठेवा, त्यावेळी लिहिलेलं असतं की आपला ग्रंथ समजा अर्धा राहिला असेल, आपल्याला स्वतःला तो हवा असेल तर आपण तो परत घेऊन गेलात तरी चालेल. हे सगळं झालं ते इथं असतं, तसं लगेच काही इथून कुठे जात नाही, इथे ठेवलेलंच असतं, पूजा फक्त होते. तर जेवढं झालं तेवढ्याची समजा 11 अध्याय झालेत, अजून 11 अध्याय व्हायचे आहेत, काय जे असेल ते, काय 18 अध्याय 12 झाले, 6 राहिलेत, तर आपण तसाच्या तसा अर्पण केला, तेवढा प्रार्थना केली, फूल घातलं, नंतर आपला सगळा कार्यक्रम संपल्यानंतर घेऊन गेलं आणि उरलेला ग्रंथ पुरा केला तरी चालेल. नाही झालं तर एखादं छोटंसं स्तोत्र आपल्याला त्या प्रित्यर्थ लिहायचं आहे, एक पसायदान लिहून काढलं तरीसुद्धा आपलं काही म्हणणं नाही. एक कागद लिहिणं काय, 500 कागद लिहिणं काय, 1000 कागद लिहिणं काय, लिहिलं हे त्यातलं आत्ताचं एक महत्त्वाचं काम आहे की ज्याच्यामुळे ते टिकणार आहे, मोठं नाही सरळ होता येतात. अंगठ्याचं काय झालं आपल्याला माहिती आहे, आता ऑपरेटिव्स करायची वेळ आली अंगठ्याची, झालीच आहेत, म्हणजे ती काय नवीन नाही आहेत. पंजा हाताचा आपण चित्र मुलाचं पाहिलं असेल, मागे एकदा मी बोललो होतो, हाताचा पंजा असा राहतो आहे, नुसती बोटं अशी अशी करून. हे मूल 10-12 वर्षाचं आहे फक्त. आता 10-12 वर्षाला ही बोटं हालत नाही आहे तशी परिस्थिती झाली, नुसती अशी चालतात. बोटं मूठ मिटते, ती मूठ नाही मिटता येत आहे, कारण अशीच वापरायची सवय झाली, अशीच ठेवलेली आहेत. आता काय होणार याचं पुढे, तर हे असं सार्वत्रिक होईल त्यावेळेला मग ते कायदा निघणार. मग आता काय आपल्याला नेहमीप्रमाणे माहीत, ते सगळं होऊ नये त्याच्या आधी जर सावध तो सुखी. तर तशा अर्थाने आपण जेवढे प्रयत्न करू तेवढं चांगलं, आणि याच्यात एक आनंद असतो. आपण स्वतः आता तुम्ही बघितलं असेल, अक्षर नावाची एक चीज आहे, हस्ताक्षर नावाची चीज आहे. ती चांगली असणं, मध्यम असणं, वाईट असणं, खराब असणं, ती सुधारणं, असे काही एक चांगला चित्ताला, शरीराला, ह्याला त्याला, डोळ्यांना, सगळ्यांना चांगला एक कार्यक्रम आहे. पण आता टाईप करेल तो निवडेल तो पण प्रश्नच नाही, सगळे उत्तम हस्ताक्षर एकदम. हेच पत्र तो काय कशावर लिहितो आहे, समजा काय मेसेज पाठवतो आहे, काय मेल करतो आहे, काय असेल ते करतो आहे, हे जे काय करतो आहे ते जर त्याला हाती करायला सांगितलं तो बहुतेक तो आधी करणारच नाही मुळामध्ये. आता हळूहळू ज्यांना सवय झाली त्याची, जुना असेल तर मला ठीक आहे, आणा कागद, लिहून देईल. हे जे होतं, आणि त्यातून आपलं एक व्यक्तिमत्व ओळखण्याची सुद्धा विद्या आहे. सहीतून ओळखता येतं तर हस्ताक्षरातून ओळखता येत नाही का. तर हे सगळं जात आहे, तर ते परत रिगेन, जेवढं म्हणून रिगेन करता येईल तेवढं करणं शक्य आहे, तेवढं करावं. तर डोळ्याची सुद्धा, आज डोळ्यांना हे पाहताना त्रास नाही, ग्लेअर तिथे जे आहे सगळं त्याच्यावरचं पाहायचं, स्क्रीनवरचं. मग आता ते खराब होतात कसे, मग त्याच्या आता आपण साईटवर झालेली संशोधनं आत्ताची नुसती पाहिलीत तरीसुद्धा आपल्याला वाईट वाटेल अशी परिस्थिती आहे की रेडिएशन्सचे इफेक्ट आपल्याकडे WWW बघा, म्हणजे त्याच्यात आहे ते. तर त्याच्यावरती आत्तापर्यंत तिथेच झालेली संशोधनं, वेगवेगळी स्टँडर्ड सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये झालेली संशोधनं, आता ती संशोधनं इकडे आपल्यापर्यंत पोचेपर्यंत आम्हाला ती वाचता आली तरी खूप आहेत. स्क्रीनवर वाचून घ्यावी लागतील, कोणीतरी याला दिसतं अजूनही, तर त्याच्याकडून वाचून घ्यावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल. हे व्हायच्या आधी आवारात घ्यावं, जेवढं जमेल तेवढं. आता काय आहे, राजा कालस्य कारणं म्हणे, हे शेवटी कालाय तस्मै नमः म्हणून आपण हे सगळं स्वीकारलेलं आहे. पण त्यातलं जेवढं वाचवता येईल, राज्याने मला अजून सक्ती केली नाही की मी पत्र हाताने लिहिता कामा नये, असं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी हाताने पत्र लिहा. एखादा तरी निर्धार यातला करावा, बोधरामायण आहे ना, एखादा तरी निर्धार करावा की ज्याच्यामध्ये, आणि केला आपल्या त्या काही लोकांनी तो केला आहे की कार्डाला महत्त्व उरलं नाही, कधीतरी विषय राहिला होता, त्यावरून त्यांनी या वर्षीची शुभेच्छा कार्ड सगळी हाती लिहून पाठवली, आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे जे आता ते सावकाश मिळेल, ते सगळं पोस्टाचं असं झालं आहे तसं झालं आहे, कारभार जसा कसा कारभार असेल तसा असेल. पण ज्यांना मिळालं त्यातल्या 75-80% लोकांनी फोन करून अभिनंदन केलं की बाबा, फोन करून की हे जे काय तुम्ही हाती कार्ड पाठवलं त्याचा जो आनंद झाला बस. तर हे जे काय हे असंच टिकवत राहायला लागणार आणि ह्याच्यावरच पुढे जाणार. तर त्या अर्थाने कालावधी लागत जास्त असेल तर दोन्ही पर्याय आपल्याला सांगितलेत, आपण लक्षात ठेवले चालते. घरातल्या देवपूजेच्या देवहाऱ्याला कळस नसावा असं म्हणतात. तर आपलं काय याबद्दल म्हणणं आहे, मुळात कळस ही कल्पना आपल्याला लक्षात आली आहे ना नीट.
कळस म्हणजे समाप्ती झाली. आपल्याकडे ग्रंथाच्या शेवटी कलशाध्याय तो कळस झाला. आता काही त्याच्यापुढे होणार नाही. तर आता आपले काय आपले प्रापंचिक ठेवण असल्यामुळं मंदिरं बांधली जातात, त्याच्यावर कळस बसवायचा असतो. मंदिर बांधायला हे हजारो माणूस मंदिर बांधायला अगदी सगळ्या म्हणजे कष्ट सगळे ह्याचेसुद्धा अगदी विटा ते काय जे दगड दोंडा काय लागत असेल ते सगळं करून कळसापर्यंत गेलं की नाही की शोधाशोध सुरू होते. कळस कोणाला वाचवायला सांगायचं. आता इतकी बांधत गेली त्यांनी कळस बांधत तर मोकळं व्हावं सगळं. मंदिरच आहे ना शेवटी, ते देवाचं मंदिर आहे. बरं कळसाने शोभा येते ना त्याला, मग नाही तर मग स्लॅब ठेवावं सगळं, कशाला कळसाच्या भानगडीत पडते. पण नाही, कळस तर हवा आहे. कोणी करावा, कारण कुजबूज असते की जो कोणी देवळाचा कळस बसवतो तो निर्वंश होतो, अशी समजूत आहे. मी समजूतच म्हणतो मुद्दाम. वास्तविक कलशाने जर मंदिराला पूर्णता येत असेल आणि त्यातल्या राहणाऱ्या देवाची ती सर्वोत्तम शोभा असेल, आज कळसाचं दर्शन घेऊन माणूस पांडुरंगाचं घेऊन परत येतो ना, एवढं त्याला महत्त्व आहे ना. मग त्यासाठी शोधतात कोण? ब्रह्मचारी कुठं सापडतात ती बघा. काय प्रापंचिक माणसाची आहे ना विद्या, म्हणजे किती स्वार्थाचा प्रकार आहे. म्हणून त्या विचारांच्या मागे हेच काम लागतं. जे कोणी ब्रह्मचारी राहतात ना, कितीतरी स्वामीन ब्रह्मचारी असे असतात, ते बिचारे ह्या झालं की पुढच्या आठवड्यात तिकडचा कळस, जसं ते आपल्या ऑर्डर असं तसं ऑर्डर घेत त्याला. कारण का ते ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे पुढं काही प्रश्न नाही, त्यांचा निर्वळ झाला चालेल. असं कसं? देव हा म्हणजे देवासाठी माझा निर्वळ झाला तरी चालेल म्हणणारा पाहिजे. तिथं मूळ सुरुवात आहे. म्हणून घरातसुद्धा ते लाकडी देवारे वगैरे असतात की नाही, त्याच्यावरचे कळस काढून ठेवतात लोक. कारण ते करताना तो बनवताना सगळं बनवतो, बनवल्यावर त्याच्यात तो बसवायचा कळस पण असतो, काही वेळेला काढायचा असतो, काही वेळा त्याचा असतो. तर तो आमचा कळस असला आणि हे आपण देवाची रोज पूजा करतोय, कळस समोर आहे, उद्या काय झालं, आता ते नातू नाही झाला, काय काय मुलगा नाही झाला पण तो नाही, ती भीती मनात वावरते. म्हणून हे खरं आहे. ते तर मला सांगा, एक देऊळ आहे आणि त्याला कळस नाही आणि असंच आपला स्लॅब आपल्या घालतात, तसं घरच झालं की आता त्याला देवघर म्हणायचं म्हणजे झालं. प्रापंचिक मनुष्य मार्ग काढायला कमी नाही, त्यामुळे तो म्हणेल काय देवघर आहे, तर देवघर नाही वाटत. पण त्याच्यावर जर कळस असेल तर किती छान दिसतं. कळसाने शोभा येते, त्याला पूर्णता येते. तर ते त्या अर्थाने पूर्णता जर द्यायची आहे, असं आहे, पूर्णतेचे प्रयत्न ज्याला करायचे आहेत त्याला थोडी कष्टाची तयारी ठेवलीच पाहिजे ना. असं कसं? तर मग ते उगाच ते काम ते ब्रह्मचाऱ्यांच्याकडे देऊन त्यांच्याकडून ओरकून घेऊन आपण मग मंदिराचे विश्वस्त वगैरे मुकंत काय ते विश्वस्ताने बसवा, पुन्हा आयुष्य पुनराभी संसार येणे नाही जाऊ. आणि नाहीतरी काय समजा वंश आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते काय आता मी म्हणत नाही चांगल्या भाषेमध्ये, आता दिवाळीत दिवे लावायला म्हणजे वापरायला हरकत नाही शब्द, तर ते पुढे काय करणार आहेत आपल्याला काय माहिती आहे. अगदी वंश आहे आणि त्याच्या पुढे वंश आणि त्याच्या पुढे वंश, पण पुढे काय? शेवटी तो भगवंताचा झाला का, तर त्याच्यात त्याचं सार्थक आहे. तर मी भगवंताचा होणार असेल तर हरकत नाही आपण बसू. तेव्हा असे हे त्याचं खरं कारण हे आहे. तर तसं आपल्याला काही भीती वाटत असेल तर मग काय घरातले ते काढून ठेवा कळस. त्याच्यावरचे जर असतील जर सुतारकाम करणारे ते बरोबर पूर्ण करतात, त्यांच्या परीनं ते पूर्ण करतात. मला आश्चर्य वाटतं जे सुतारकाम करतात की नाही. आता आमच्या घरात सुद्धा व्यवहार आहे, हे तुम्ही म्हणता ते झाले वेळ का. आमच्याकडे सो एक पुजारी आली होती, तरी सांग ती कळस जरा बघ असं. मी काही कळसाला घाबरत नाही, कळसाचा आनंद आहे. देव त्या देवाऱ्यात बसल्यावरती कळस असल्यावर छान वाटतं. तो तसाच ठेवलेला आहे, काय काढलेलं नाही. तर ते सांगतात. पण मी असा विचार करतो, जे कोणी सुतारकाम करणारे, हे काम मोठं नक्षीकाम आणि याचं आहे, कौशल्याचं काम आहे, ते असे किती देवारे बनवतात, प्रत्येकाला कळस आहे, त्यांचं काही झालेलं नाही आहे. काही काळजी करायचं कारण नाही. त्यामुळे एवढं गंभीर्याने घ्यायचं काय कारण नाही. आपल्याला भीती वाटत असेल तर काढून ठेवा. आणि आपल्याला याचा देवाशी काही संबंध नाही. देव हा प्रीतीचा विषय आहे, भीतीचा नव्हे. आपण शोध वाचला असेल नसेल तर परत एकदा 2-4 वेळा वाचायला हरकत नाही, भरपूर काम त्याच्यात आहे. तर त्या अर्थाने तो प्रेमाचा विषय आहे. तर देवाला जर आपलं प्रेम आहे तर तो आपल्याला मुक्त करणार आहे. आपल्या पुढच्या पिढ्या त्यांच्या कर्माने मुक्त होतील नाहीतर नाही होतील, त्या असतील नाहीतर नसतील. त्यामुळे काही आपल्या जीवनाचा जो मार्ग आहे तो भगवंताकडे नेणारा असावा आणि त्याला भगवंत साथ देतो आहे ना. त्यामुळे त्याचे काही विचार फार करायचं काही कारण नाही. मी हा देह नव्हे ही जाणीव आणायला काय प्रयत्न करावे. मी देह आहे ही जाणीव जी होते
ती कुठे कुठे होते तिथे तिथे प्रयत्न करावेत. मी म्हणजे देह आहे असं न कळत वाटत असतं माणसाला. तर ते त्याच्या खाण्यापिण्यापासून त्याच्या मनापासून म्हणजे अंतरंग आणि बहिरंग दोन्ही बाजूला देहबुद्धी आहे जी म्हणतात, तर तशा अर्थाची देहबुद्धी आहे. तर ती देहबुद्धी आपल्याला ही सगळी कामं लावते बाकीची, की ज्याची खरी गरज असतेच असं काही नाही. एखादं काम गरजेचं असतं, उरलेली नसली तरी चालतात खरं म्हणजे. तर मी देह ना, आता देह आहे म्हणल्यावर तो सुखात राहायला पाहिजे, देह आहे म्हणजे चांगली वस्त्र पाहिजेत, देह आहे म्हणजे फिरायला पाहिजे, देह आहे म्हणजे खाल्लं पाहिजे, खाण्यात बदल पाहिजेत. हे कोणाच्या मागण्या आहेत? मला सांगा, पोटाने असं काही आतून संदेश पाठवला की गुलाबजाम, आता अमुक, आता तमुक, कोणी काय पोट म्हणते, भूक लागली, बस इन्स्टॉलमेंट काय असेल आता तो पाठवून द्या. मग तो त्याला काय रताळी पाठवली चालतात, बटाटे पाठवले चालतात, काय पाठवलं तरी चालते, काय म्हणणं नाही त्याचं. मधल्या जिभेचं म्हणणं आहे जी मनाशी संबंधित आहे, तर तिचं म्हणणं आहे 2 दिवस झाले बटाट्याचे आहेत, तसं नको, मग आज वांगे बटाट्याचे, जरा तरी बदल झाला. म्हणजे हे जे काय कार्यक्रम आहे हा सगळा देह असण्याचा, मी देह आहे असं वाटण्याचा कार्यक्रम आहे. तर जिथे जिथे आहे तो खाण्यात पंचेंद्रिय सगळी त्या उद्योगात आहेत असं लक्षात ठेव सारांशाने. तेव्हा पंचेंद्रियानं तसं लागतं. आता खाली समजा गादी घातली, खाली समजा हे बसकर घातले, सगळी बसकर घातलं, कांबळं घातलं, कांबळं टोचतं म्हणजे मी देह आहे. आता माझ्या आत्म्याला कुठे कांबळं टोचतं, आतल्या चैतन्याला कुठे काय होतं, श्वास कमी जास्त काही होतात का कांबळ्यावर आहे म्हणून. आता ज्याला सवय नेला कांबळ्यावर झोपल्यानंतर थोडा वेळ झोप लागत नाही, टोचत राहतं जरा थोडं. मग आहे मार्ग, आपण एखादा आणखीन वस्त्र घालावं, एखादं जादा तसं करावं. पण ते तिथपासून आहे असं मला म्हणायचं आहे, की ते जिथं जिथं कुठं त्याच्या सुखदुःखाचा प्रश्न ह्या पंचेंद्रियांशी आहे. हा स्पर्शाचा संबंध आला, त्वचेचा संबंध आला, त्यातलं एक इंद्रिय, तर त्याचा संबंध आला, त्यामुळे ह्याच्यावर झोप लागत नाही. गादीवर ज्याला झोपण्याची सोय आहे आणि अशा गाद्यांच्यावर झोपण्याची सोय आहे की ज्यातून त्याला हात देऊन उठायला लागावं सकाळी, म्हणजे चांगला असो ना दडदाकट, त्याला ते कांबळेवरून फरशीवर झोपायला आवड जाणार. आणि छान म्हणजे जर आपल्याला करायचं असेल तर काय प्रयत्न करावे, इथपासून सुरुवात करावी. अगदी साधं सांगू का, आपल्याकडे जे किंतान मिळतात ना ह्यांची पोत्याने आपण काय व्यवहार जर करत असू समजा चांगला याचा म्हणजे धान्याचा वगैरे, तर तसेच काही आणत असू तर ते सोडवून घ्यावं कडेने. पूर्वी पद्धत होती अशी, आपल्याला माहिती आहे. कडेचे सगळ्या दोरा व्यवस्थित सुटतो, एका ह्याला काठीला गुंडाळून ठेवावं, कधीतरी आपल्याला कामाला उपयोगाला येईल, तर त्यासाठी ते आहे. आणि ते किंतान सरळ ते काय जे पोतं असतं ते मोकळं होतं, आपल्यापेक्षा त्याची लांबी जास्त असते, तर त्यामुळं ते उंचीला पुरतं ते घ्यावं. उशाला आपल्याला आपल्याच म्हणजे पूर्वी आपण बाहेर बघता हे जीवन बाहेर आहे, मी नाही असं म्हणत नाही, हे जीवन आत्ता आहे बाहेर. तर खरोखर उशाला धोंडा म्हणतात ना, जसं खरोखर ते निजेला धोंडा तिथे बाहेर कामं चालू असतात ना, पाथरवट वगैरे येतात बघा, ते दुपारच्या वेळी ती कामं चालू असतात, गटारांची यांची त्यांची अशी कामं बाहेर दगडाची चालू असतात. तर काय नाही असलं मुंडाचं डोक्याचं तर ते गुंडाळून घेतात. ह्याला नसेल तर हाताने कोपरावर डोकं ठेवून झोप लागते. ज्याला कोपरावर डोकं ठेवून झोप लागते ना, उत्तम तब्येत, कसल्याही तपासणी नको, कुठं डॉक्टर नाही, स्पेशालिस्ट नाही, काय बारगड नाही, खाईल ते पचणार. तर कारण कसे कष्ट आहेत आणि शरीर असं ठेवलं आहे तेव्हा. आणि साधनेचाच विषय संबंध इथे असेल तर साधकाचा देह नेहमी कष्टात असावा, तर त्यांचं सांगून ठेवतं आपल्याला, नेहमी कष्टात असावा. सुखासीन तो साधक नव्हेच. आता सुख वाट्याला आलं म्हणून त्रास होतोय असं जर असेल तर तो साधक आहे, बरोबर आहे. एखाद्याच्या वाट्याला प्रारब्धाने काय आलंच, तर प्रारब्धाने आलेलं आहे, तर तिथं गादी फार छान घातली आहे, तर आपण आपलं सरळ जपाला असावं त्याच्यावर, हे उत्तम असं ज्याला वाटतं तो फसलेला साधक आहे. तर त्या अर्थाने असू दे थोड्या सुखसोयी इकडे तिकडे व्हायच्या, पण त्यातून देहबुद्धी येते. हे जे म्हटलं ना मी देह नव्हे, ही जाणीव होणार कशी, सुरुवात करायला हरकत नाही. अशी आपल्याला समजा पाणी हवं आहे तर जावं घरात, आपण स्वयंपाकघरात याच्यात जाऊ शकतो, काय अडचण नाही आहे, पाणी ठेवलेलं आहे, जावं उठून प्यावं. देहाला ते नको असते. जरा आहे का घरात कोणी आहे, घरात कोणतरी असतं त्याला माहीतच असते हे यासारखे हाका मारतात, मग ते पाणी देतात. म्हणजे ह्या सगळ्या देहाला कष्ट नको, या देहाला काहीतरी म्हणायचे लहानपणी नाही का, खाईन म्हणतो तो पाला, तर कष्ट नको ह्या देहाला, तसं ते आहे. तर देहाला कष्ट नको हे जे म्हणणारं आहे ना, ते
ते हे सगळं देह मी आहे हे सगळं जाणवणार आहे. अशा खूप गोष्टी लागून आहेत. तर आपण मी पंचेंद्रियांचं एक कल्पना देऊन ठेवली तर ते करावं. त्याच्यानंतर ते पुन्हा साधनेकडे वळवायचं आहे तर त्याला अनुकूल असेल तसं करावं. जेवणसुद्धा असं असावं की जे साधनेलाच माणसाला अनुकूलच राहील. आपल्याला कानडगडचं माहिती असेल, खूप ठिकाणचं माहिती असेल. गुरुदेवांच्याकडे एकदा स्वयंपाक होता तर चालू होता तर त्यांनी ते वाट्याने मापाने हे घेतो ना आपण उसळीला माप घेतो तर ती घेता घेता जरा जरा थांबा म्हणले. ते म्हणले आज आपल्याकडे एवढी एवढी मंडळी आहेत त्यांच्यामुळे त्यांचं काय माप असेल 1/7 माप वाट्या घेऊ बाबा. 5 वाट्या पुरे म्हणले. माणसं नेमाला बसली पाहिजे म्हणले जपाला. खाजगीत असलं तरी आपल्याला कळलेलं आहे काय एवढायचं ते बरोबर आहे की नाही, बसली पाहिजेत. म्हणजे असं काय आपण इथे करत नाही आहे म्हणजे सेल्फ सर्व्हिस आहे अजून पाहिजे तरी घ्यायचं पण ते पण गुरुदेवानी ते प्रमाण कमी केलं. म्हणजे एवढं पुरे एवढी उसळ पुरे पुढे 3 तास जपाला बसायचं आहे लोकांना. म्हणजे हे सगळं देहाचं विचारलं म्हणून हा विषय नाही आला तर चांगली गोष्ट आहे. आणि हे प्रयत्न केल्यानेच साधना आणि त्यातली धग वाढते. अथक प्रयत्न करूनही आयुष्यात होत्याचं नव्हतं झालं. त्यावेळी आपण आपल्या प्रारब्धाचे भोग असं म्हणतो. दासबोधात समर्थ म्हणतात प्रारब्ध पुनर्जन्म हा सगळा भ्रम आहे. असं असेल तर आयुष्यात किती प्रयत्न करून न संपणारे भोग वाटायला काय येतात. हे समर्थाने जे म्हटलं आहे ते कुठल्या पातळीवर म्हटलं आहे की मला जन्म नाही मला मृत्यू नाही. आपण समर्थ संकीर्तन ऐकलेलं आहे ना, त्यातला हा श्लोक ऐकलेला आहे. तर ज्याला जन्म नाही ज्याला मृत्यू नाही अशी स्थितीत जो आहे त्याला प्रारब्ध नाही आणि हे नाही. त्या भाषेत हे आहे. ते जे म्हणतात प्रारब्ध नाही पुनर्जन्म आहे सगळा भ्रम आहे. पण जो ज्या स्थितीत पोचला आहे त्याला पुन्हा जन्मच नाही आहे. हा जन्मसुद्धा त्याचा नाहीच आहे. फक्त प्रारब्ध राहिलं काहीतरी थोडंसं कुणाच्या तरीसाठी असेल म्हणून जागायचं आहे एवढंच त्याचं राहिलं आहे. तर मला जन्म नाही मला मृत्यू नाही तो जो श्लोक आहे ना तेवढा जरी म्हटलं तरी ते त्या पातळीवर म्हणलेत म्हणून तसं आहे. मग आता हे जे होत्याचं नव्हतं होतं ते आपल्याला प्रपंचात हेच होतं नाही का. काय झालं एक सुनामी आली होती गावाची ते गावं नाहीची झाली. कुठं आता माणूस आपल्या काय ते डेथ सर्टिफाय करायचं असतं तर माणूस येणार बघणार 2 वेळा बॅटरी मारणार सगळं करणार मग आपलं डेथ सर्टिफिकेट कुठलं सर्टिफिकेट आणि काय. एक टेबल टाकून एक अधिकारी आणि एक शिक्का बसवलेले तुमचे ह्याच्या गावात होते काय आहे का बरं आहे नाव लिहा यांचं सही करून देऊन टाकले मृत्यूचा दाखला हजारो दाखले देऊन टाकले. ह्या गावात ते राहत होते त्यावेळेला दुसरीकडे कुठे नव्हते नाही ना नक्की ना खात्री ना ठीक आहे नाव लिहा दाखला देऊन टाका. म्हणजे होत्याचं नव्हतं होतच असतं या जगामध्ये. तर त्या अर्थाने हे झालं तर तेवढंच समजायचं. आणि आता होत्याचं नव्हतं झालं आहे तर कधीतरी नव्हत्याचं होतं होणार. प्रयत्न करीत राहा एवढंच यापेक्षा काय नाही. कारण हे सगळ्यांना अनुभवाला आलेलं आहे. सत्पुरुषांनासुद्धा महापुरुषांनासुद्धा खरं सांगायचं तर त्या अर्थाने महापुरुषांचे शेवटचे वर्ष आपण अभ्यासावेत. सायकॉलॉजी ऑफ फिलॉसॉफर्स नावाचा एक ग्रंथ फार पूर्वी जर्मनमध्ये लिहिला गेला. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालं 1920 साली. तर जवळजवळ म्हणजे 30-40 वर्षांनी त्यात त्यांनी हा अभ्यास केला होता त्यांचा जन्माचा त्यांचं मग काय जीवन काय शिक्षण नंतर हे नंतर मृत्यू सगळं हे. तर तसं संतांच्या बाबतीतलं कम्पॅरेटिव्हली एक प्रकारे करून ठेवलं होतं मी. त्यावेळेला मी हे बघितलेलं आहे. आणि जर आपल्याला ते बघायचं नसेल तर तयार आहे. बाबांचा अध्यात्मदर्शन काढा आणि शेवटचा चॅप्टर बघा सगळ्यात शेवटचा की जे म्हणून आज जगात जगज्जेते म्हणा शास्त्रज्ञ म्हणा फार मोठ्या जगाला वाटणाऱ्या व्यक्ती म्हणा जगन्मान्य जगत प्रसिद्ध काय असेल ते त्यांचे शेवट म्हणणं काय होतं याची की यादी दिलेली आहे. तेवढी वाचली तरी आपल्या लक्षात येईल की काय हे स्वरूप आहे जीवनाचं. आणि आता शेवटचा प्रश्न थांबू. उपासना करताना घरात जर कोणाला रेडिओ टी व्ही लागत असेल होते असेल काहीतरी हां टी व्ही हे मोठ्याने लावले जातात तर लावणाऱ्यांना त्याची म्हणजे उपासनेची आवड नसते त्यावेळेला काय करावं. ते मोठ्याने लावलं की आपले कोण गुरु महाराज काय जे काय स्वामी कोण असतील त्यांना एक प्रार्थना करावी की स्वामी महाराज माझी जप करायची इच्छा आहे. ह्यांची काही जप करू द्यायची इच्छा नाही त्यांना काही त्याच्यात रस नाही आहे. तर आता मी सध्या तुमची इच्छा म्हणून ते जे काय कानावर पडते ते ऐकत बसतोय शांतपणे. असे थोडे दिवस केलं ना
मी स्वामीबरोबर काय करायचं करतात. काय काळजी करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही प्रार्थना करून जर आपण शांत चित्ताने रेडिओ किंवा काय ते ऐकत बसलेला असू ना, तो थोड्या वेळाने तो आपल्याला ऐकू येत नाहीसा होतो. ही एक बाजू सांगून ठेवतो त्याची. तर अशा तऱ्हेनं हे प्रश्नोत्तराचा आपला विषय आज जे दिलं होतं ते सगळं समाप्त झालं. पूर्ण सगळ्याला अध्याय मिळाला नसेल तर क्षमा असावी.